बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पुण्यामध्ये जाणार आहोत। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत। विविध ठिकाणी जाऊन ते आता नागरिकांशी देखील संवाद साधतात। सिंहगड रोडवरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं। अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालेलं होतं, लोकांच्या संसारोपयोगी वस्तूंचं देखील नुकसान झालेलं होतं। आणि आता अजित पवार हे आता अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी जे सध्या जो पूर आलेला आहे त्याची पाहणी करत आहेत, आढावा देखील घेत आहेत। अपडेट जाणून घेऊयात। नाजिम मुल्ला आपल्या सोबत आहे। नाजिम, उपमुख्यमंत्री थेट फील्डवर उतरलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात पालकमंत्री अजित पवार जे आहेत ते आता एकता नगर इथं पोहोचलेले आहेत। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरचा हा सगळा परिसर आहे। इथं सकाळपासून आपण बघितलेलं होतं की अक्षरशः 15 फूट उंचीपर्यंत पाणी जे आहे ते याच सोसायट्यांमध्ये शिरलेलं होतं। आणि आता स्वतः पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि इथल्या पूरस्थितीचा आढावा जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जातोय। कारण पाण्याचा प्रवाह जो आहे तो पुन्हा एकदा वाढलेला आहे। खडकवासला धरणात पाण्याचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी सतत सुरू आहे, संततधार सुरू आहे। त्यामुळं तिथल्या धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो दुपारी 15,000 क्युसेक इतका होता। आणि त्यामुळंच आता इथली परिस्थिती हळूहळू पुन्हा एकदा सकाळची जशी होती तशी होण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते। कारण नदीतून पाणी जे आहे ते आता या वसाहतीमध्ये पुन्हा एकदा शिरायला सुरुवात झालेली आहे। इथं प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करायला सुरुवात झालेली आहे। सुरक्षित स्थळी जाऊन त्यांनी बसावं असं या ठिकाणी सांगितलं असेल। दुसरीकडे अजित पवार स्वतः या ठिकाणी या एकता नगरमध्ये आलेले आहेत आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। नेमकी ही परिस्थिती सकाळी अशी का उद्भवली होती, पाणी जे आहे ते या इथल्या वसाहतीमध्ये का शिरलं होतं, याला नेमकं जबाबदार कोण आहे, याची सगळी माहिती जी आहे ती स्वतः फील्डवरती येऊन अजित पवार या ठिकाणी घेत आहेत। आपण बघितलं होतं की दुपारी पुणे महानगरपालिकेच्या वॉर रूममध्ये जाऊन सुद्धा अजित पवारांनी सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतली। त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयात सुद्धा अजित पवार गेले होते। तिथं सुद्धा त्यांनी वॉर रूममध्ये जाऊन नेमके काय काय कारण आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आणि आता सुद्धा थेट ते या ठिकाणी फील्डवरती आलेले आहेत आणि इथं येऊन या सगळ्या पूरस्थिती मागची कारणं जी आहेत ती या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जातोय। सकाळपासूनच इथल्या स्थानिकांमध्ये मोठा रोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला। कारण रात्री जेव्हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यावेळेला कोणत्याही सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना देण्यात आल्या नाहीत, अशी ओरड जी आहे तिथल्या स्थानिकांनी या ठिकाणी केली। आणि त्यानंतर आता अजित पवार स्वतः इथं आलेले आहेत। इथल्या आता स्थानिकांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत। कारण भविष्यात पुन्हा एकदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठीची सगळ्या खबरदारी ज्या आहेत त्या अजित पवारांकडून घेतल्या जाणार आहेत। आणि त्याच अनुषंगाने ते सगळा हा पाहणी दौरा करतायत आणि या पूरस्थिती मागची कारणं जी आहेत ते शोधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। कारण बऱ्याचदा अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो एका रात्रीत 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर बऱ्याचदा पडलेला आहे। परंतु यावेळेला नेमकी ही अशी परिस्थिती का उद्भवली याची उत्तरं शोधण्याचं काम जे आहे ते अजित पवार आणि आता प्रशासनाकडून सुरू आहे। अजित पवार सत्तेत असल्यामुळं त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे, ते पालकमंत्री आहेत, त्यामुळं ते स्वतः या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। दीपक, नाजिम, खरं पाहायचं झालं तर लोकांच्या ज्या वेळेला आपण प्रतिक्रिया घेत होतो, आपले प्रतिनिधी जे प्रतिक्रिया घेत होते, तर लोकांचं म्हणणं असं होतं की गेल्या 2 ते 3 दिवस झाले सातत्यानं खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर आहे, तर 4 दिवस विसर्ग सुरू ठेवला असता तर कदाचित आज परिस्थिती अशी झाली नसती, असं लोकांचं म्हणणं होतं। काय नेमकं लोकांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान अजित पवार नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। ले रहे हैं नदीचा पट्टा जो आहे परत पाणी असताना तेवढं फक्त नदीच्या या इथपर्यंत रुंद करावी लागेल तेव्हा पाणी सगळं होतं आणि एका जागेवर सुद्धा त्यामध्ये पाणी इकडचे लोक अशी पराव झाला त्यामुळे जास्त इथं पटकन
थोडं मागे घे ना तो तर भराव फार दिसतोय. तो भराव काय नदीत आलं का? हो नदीत आलं. खालून आला मोठासा. तो भराव कधी झाला? आपण पुन्हा एकदा नाझीमकडे जाऊयात. नाझीम, काय नेमका संवाद होतोय अजित पवारांचा लोकांशी असतील, संबंधित अधिकाऱ्यांशी असेल? अजित पवार इथल्या स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, कारण या ज्या सोसायटी आहेत त्या अगदी नदीलगत आहेत आणि इथं भविष्यात पुन्हा एकदा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून ते स्थानिकांकडनं जाणून घेत आहेत की त्यांच्या नेमक्या इथल्या काय समस्या आहेत, ते इथं कशामुळे राहत आहेत, काय त्यांच्या मागची कारणं आहेत. कारण इथला जो पाण्याचा प्रवाह आहे तो अनेकदा या ठिकाणी आलेला आहे. कारण नागरिकांचं असं म्हणणं आहे की याची जर आम्हाला सूचना आधी दिली असती, कारण गेली 2 दिवस 24 तास सतत पाऊस जे आहे ते मुसळधार या ठिकाणी सुरू आहे. मग तुम्हाला कल्पना होती की आपल्याला खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करायला लागू शकतो, तर मग याची आम्हाला आधी कल्पना का दिली नाही? कारण ज्या वेळेला इथं पाण्याचा विसर्ग होतो त्या वेळेला इथं अशा प्रकारे या सोसायट्यांच्या आसपास जो आहे ते पाण्याचा प्रवाह जो आहे तो दिसून येतो. परंतु यावेळेला पाण्याचा प्रवाह जो इतक्या वेगानं वाढला, कारण रात्रीतच या ठिकाणी जवळपास 35,000पेक्षा अधिक क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो मध्यरात्री करण्यात आला. त्यामुळं या नागरिकांपर्यंत मेसेज पोहोचला नाही. सुदैवानं हे सगळे नागरिक जे आहेत ते रात्री उठले आणि मग जसजसा पाण्याचा प्रवाह वाढला तर ते बाहेर आलेले आहेत. काही नागरिक जे आहेत ते ज्येष्ठ होते ते अडकले होते आणि याच मागची कारणं अजित पवारांकडून शोधली जात आहेत. प्रशासनाकडनं सुद्धा ती माहिती घेत आहेत की नेमकी कुठं चूक झाली, आपण या सगळ्या नागरिकांना सतर्क करण्यात का मागं राहिलो, त्यांची ओरड जी आहे नागरिकांची ती आम्हाला सतर्क फक्त करायला हवं होतं. सतर्क केलं असतं तर आम्ही सुरक्षित स्थळी जाऊन या ठिकाणी थांबलो असतो. काल रात्री म्हणण्यापेक्षा काल सकाळपासून पावसाचा जोर हा कायम आहे, म्हणजे याची कल्पना आली होती की पाण्याचा विसर्ग करायला लागू शकतो. जर रात्रीच 8-10 वाजेपर्यंत जर मेसेज पोहोचले असते तर आम्ही रात्रीच एखाद्या सुरक्षित स्थळी आमच्या पाहुण्यांच्या नातलगांच्या ठिकाणी जाऊन बसलो असतो. परंतु तशा प्रकारच्या सूचना आल्या नाहीत आणि ह्याच जो कम्युनिकेशन गॅप राहिलेला आहे त्याबद्दलच अजित पवार नागरिकांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलतायत. आता अजित पवार पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. पत्रकार आता त्यांना पुन्हा एकदा याबाबतच कमांडो थोडा मागे भराव झाल्या पलीकडे 400-500 गाड्या दादा, 400-500 गाड्या पलीकडचा भरावाचा विषय आहे तो. तुम्हाला डोळ्याने पण दिसतील. भराव टाकला आता एवढं दाखवतो. आपण तेव्हा का नाही सांगितलं मग असे भराव टाकतात म्हणून? थोडं तुम्ही याकडे लक्ष घाला ना. मला काय कुणाचाही असलं तर मला काय फक्त लोकांना त्रास होत असेल तर आज आले एवढं पाणी वाढलेलं करायला त्यांनी प्रशासनाने सांगितलेलं आहे की सुरक्षित स्थळी आपण या ठिकाणी जावं, कारण पुन्हा एकदा जर सकाळसारखी परिस्थिती झाली तर परत एकदा नागरिक या ठिकाणी अडकू शकतात. पुन्हा एकदा तशाच प्रकारचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी होऊ शकतं आणि ते टाळण्यासाठी या ठिकाणी अजित पवार तशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करतायत. नागरिकांशी स्थानिकांशी संवाद साधतायत. अधिकाऱ्यांना त्याबद्दल तातडीनं जागीच या ठिकाणी जाब विचारतायत की यापुढं अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून काय काय आपल्याला पावलं उचलावी लागतील याबद्दलची देखील या ठिकाणी खबरदारी काय काय घ्यावी लागेल याबद्दल सुद्धा चर्चा या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याच वेळेला
पाण्याचा प्रवाह सुद्धा या ठिकाणी वाढतोय. त्यामुळं परत एकदा सकाळची परिस्थिती इथं उद्भवणार का असा प्रश्न सुद्धा या स्थानिकांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. कारण रात्र जी आहे ती या सगळ्या स्थानिकांनी जागून काढलेली आहे आणि परत एकदा तशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली तर नक्कीच या सगळ्यांच्या समोर एक मोठं संकट पुन्हा एकदा उभं राहणार आहे. दीपक. नाजिम, जर आपण बघितलं तर सातत्यानं लोकांकडनं पाठीमागे भराव टाकल्याचा उल्लेख केला जातोय. हा भरावाचा मुद्दा नेमका काय आहे की ज्यामुळे इथे पुराचं पाणी या संपूर्ण सोसायट्यांमध्ये शिरलेलं होतं? दीपक, आपण बघतो की पावसाळा संपला की पुन्हा एकदा जे भराव टाकणारे व्यक्ती असतात त्या परत एकदा सरसावतात आणि नदी पात्रालगत भराव टाकून पाऊस येण्यापूर्वीपर्यंत तिथं वेगवेगळे उद्योग त्यांच्याकडून केले जातात. जे उद्योग अनधिकृत असतात, विनापरवाना असतात आणि यासाठीच त्यांच्याकडून वेळोवेळी भराव टाकला जातो आणि पाण्याचा प्रवाह जिथपर्यंत असतो, नदीचा प्रवाह जिथपर्यंत असतो तो प्रवाह मुजवण्याचे धंदे या अनेकांकडून केले जातात आणि त्याच्यावरती स्थानिक जे आहेत ते वेळोवेळी बोट ठेवतायत. आणि नाजिम, मी तुला थोडंसं थांबवते. इथे स्थानिकांकडनं संताप व्यक्त केला जातोय, आपण पाहूया काय म्हणणं आहे त्यांचं. आम्ही मदत केली असते, आता त्या बायका काय करणार आहे तिकडे? दादा खरंच एकदा आमच्यासाठी तुम्ही त्या एरियात चला, तुम्हाला कळेल की परिस्थिती सगळ्यांसमोर आली. तिकडची आमची परिस्थिती काहीच स्वतःचं मत काय त्या एरियात पहिल्यांदा पाणी यायचं कारण आता कारण सर आम्हाला तर खरंच माहिती नाही. आम्हाला सकाळी आजूबाजूच्या लोकांनी बोलवलं की पाणी आलेलं आहे, तेव्हा आम्हाला बघतोय तर पाणी एवढं भरलंय. मग अनाउन्समेंटची जर गाडी फिरली असती. बरं, आता तिथं पाणी आता ओसरलंय सर, पाणी गेलं सर 12 वाजता. नाही, आता आम्ही पाणी वाढवायला सांगितलंय. मग पाणी इथं वाढेल का जाईल? पाणी नाही वाढेल. मग आता सकाळी आले म्हणजे आता पण आले, पण मग अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे ना दादा. नाही ताई, आपल्याला दिवसा पाणी जरा जास्त बाहेर काढून 6च्या आत जरा धरण खाली करायचंय. कारण धरण आहे आपलं ते लगेच भरत आहे. रात्री भरलं जास्तीचं पाणी सोडलं तर पुन्हा लोकांना त्रास होईल, त्याकरता आपण ते करतोय. आता वाजले जवळपास 4 वाजले. पाणी येणार दादा तिकडे. पहिले इथे येतं का? पहिले इथं सगळ्यात पहिले पाणी इथंच येतं, मग तिथे येतं आणि मग निंबाजनगरला येतं. पण निंबाजनगरला पण लोक यावेळेस पण निंबाजनगरला पण पाणी जास्त आहे. प्रगती सोनालीच्या इथं ना राधाकृष्ण कोणीच पोहोचलं नाही आज. म्हणजे ती खूप मोठी. मी जेव्हा फोन केला तेव्हा एक बोट आली दादा. मला माधुरीताईंनी सांगितलं, मी मुंबईत होतो, पहिल्यांदा बोटी नव्हत्या. नंतर आपण आर्मीला सांगितलं, आपण एनडीआरएफला सांगितलं, आपण एसडीआरएफला सांगितलं. आपल्याकडे काही बोटी होत्या कॉर्पोरेशनकडे, त्या आणल्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं, आता ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. आमचे क्रिमिनल नॉन क्रिमिनलचे डॉक्युमेंट, सगळे डॉक्युमेंट कित्येक फॅमिलीचे आमचे भिजलेले पाण्यात गेलेले, ज्याला आम्ही काहीच करू शकत नाही. किती ग्राउंड फ्लोअर गेलेले, पाणी ग्राउंड फ्लोअर गेलेले, ग्राउंड फ्लोअर गेलेले दादा, ग्राउंड फ्लोअर गेलेले. कारण आता इथं अशा पद्धतीने खाली पार्किंग असते, तिथे यायचा प्रश्न. जिथं खाली पार्किंग नाहीये तिथं जुन्या बिल्डिंग आहे प्रगती पार्क वगैरे, त्या अनाउन्समेंट नाही झाली म्हणून आम्हाला जास्त प्रॉब्लेम. पाणी एवढे येणार त्यांना पण नव्हते. परंतु आपण टीव्हीला वगैरे पहाटे शाळा तर पहाटेच आपण लगेच कळवलं की शाळा आम्ही बंद ठेवल्या. त्याच्यामुळे मुलं मुली बाहेर पडली नाही. 10वीची का कशाची परीक्षा चालू आहे, त्याच्यात ज्यांना पेपर देता येणार नाही त्यांची वेगळी परीक्षा घ्यायचा तो निर्णय झाला. त्याच्यावर तिथं अडचण नाही. फक्त तुम्ही म्हणताय ते तसं थोडे अनाउन्समेंट झाली पाहिजे असं त्यांची. कारण ग्राउंड फ्लोअर मध्ये सगळं चिक्कल वगैरे झालंय, घरामध्ये सोफा सेट वगैरे सगळं, पोरं मुलांची पुस्तकं. साधारण किती घरांचं झालं असेल अंदाज? तुमच्या सोसायटी किती आहेत? नाही, ते राधाकृष्ण तिथं पहिल्यांदा आले. राधाकृष्ण पहिल्यांदा आले ना, तिथं पहिल्यांदा आले दादा. तिथं तिथं काय पाटील तिथं पहिल्यांदा आले ना. जास्त नाही, सगळे मिळून 100 करायला लावले तुम्ही. 100 आणि ते ग्राउंडचेच दादा, वरचा संबंधच येत नाही. ग्राउंडची जी फ्लॅट आहेत तेवढीच घर आहेत, ती वरचा काही संबंधच नाही येत त्यांचा. खाली दुकान आहे. हा, घराचा इन्शुरन्स असतो. दादा हा व्हिडिओ काढलेला आहे सकाळी.
जे आमच्या हो, घरात मला मिळाला ताई, म्हणूनच मी मुंबईतनं इकडे आलो. त्याच्यातनं आपण जेवढं काही सगळं कधी नव्हती आपण पुण्यामध्ये आर्मीला अलर्ट राहायला सांगितलं, यावेळेस आपण आर्मी आले आहे, सगळे आलेले आहेत. आर्मी दादा आलेले इथून पुढची काय सिच्युएशन होऊ शकते ती काय आम्हाला पाणी कळवा. वाढणार आहे. आता अलर्ट सांगतील ना, आता अनाऊन्स करायला लावतील, अनाऊन्स करायला लावतील. ए ढकलू नका, ढकलू नका, ढकलू नका प्लीज. लोक बोलणार त्यांना बोलू द्या, हे समजच्या लोकांचे कळू द्या. तुम्ही बोलताय. नाजिम मुल्ला आपल्यासोबत आहे. नाजिम, सातत्यानं या ठिकाणी लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय की आम्हाला आधी कळवण्यात आलं नाही, कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे हा एक मुद्दा या सगळ्यामध्ये आपल्याला संतापाचा पाहायला मिळतोय. दीपक, खरं आहे, कारण कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असेल तर त्याची कल्पना ही नदीलगतच्या सगळ्या रहिवाशांना दिली जाते. निवासनगरला तसं कमी, थोडं पुढं खालच्या भागात नुसतं इथं जास्त 4 फूट होतं. पहिल्यापासून इथंच पाणी येतं. हा भाग दादा, हा भाग आणि विठ्ठलनगरचा भाग, या दोन्ही भागातच पहिल्यापासून पाणी येतं. 35,000 क्युसेकच्या वरती या ठिकाणी झाला होता आणि त्यामुळं रात्री 3:30 वाजता, मध्यरात्री 3:30 वाजता पाणी जे आहे ते हळूहळू या सोसायटीमध्ये, या वसाहतींमध्ये शिरू लागलं आणि मग पार्किंग नाहीये, डायरेक्ट जागे झाले म्हणून, अन्यथा मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकत होती आणि म्हणूनच या सगळ्या रहिवाशांमध्ये, इथल्या स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे की प्रशासनाने आम्हाला वेळी ज्यांचं पाणी गेल्याने नुकसान झालं तेवढं दाखवा, आम्ही काय सहकार्य करायचं ते कॉर्पोरेशन आणि सरकार मिळून त्या ठिकाणी करेल. पण ते, आणि दुसरी गोष्ट, मी आता इथं थोडा गेलो होतो विठ्ठलनगर जो भाग आहे ना, तिथं पण एक गणेशोत्सवाच्या आपल्या गणपतीच्या मंदिराच्या मागे तिथे काय झालं, एक वेट असल्यासारखं आपल्याला काढावं लागेल. मागे मला वाटतं वडगावच्या ठिकाणी खूप ढकलते ते कुमार झाली होती आणि त्याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणावर 14 वर्षांचा विरकुड रस्ता केला होता. समोर कोथरूडचा भाग येतो, तिथं भरावा केलाय म्हणे. सगळ्यांचं म्हणणं की 500, 600, 700 ट्रकनी भरावा करत असताना सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे तिकडं पाणी इकडं दाबायला लागलं. आपल्याला आता हे करावं लागेल, मी पाणी ओसरल्यावर जलसंपदाशी पण आपण बोलूया आणि हे मधलं बेट आहे, जरा झाडं काढावी लागली तरी ती 2-4 झाडं काढू आणि पाण्याचा फ्लो व्यवस्थित जाईल पुढं, अशी व्यवस्था करू. नाही, मधल्या बेटाला आपल्याला तो माल शेवटी तुम्ही कुठं उचलून टाकणार वगैरे ते आपल्याला ठरवावं लागेल. पण आता मात्र, आणि ह्यांची एक ताईंची एक तक्रार अशी होती की दादा आम्हाला जरा लवकर कळवलं असतं, लाऊडस्पीकरची गाडी वगैरे आली असती. काही भागामध्ये आता आपण असं केलं पाहिजे की आपल्याला साधारण माहिती आहे की पुण्याचा कुठला सकल भाग आहे, तिथं पाणी येतं, त्या भागामध्ये अनाऊन्सिंग करणं आणि लोकांना सांगणं हे तातडीनं झालं पाहिजे. कारण आता अजून आपली वरची धरणं भरली नाहीत. पुढं जर वरची धरणं भरली तर त्या धरणातलं ओव्हरफ्लोचं पाणी आणि खडकवासल्याचं पाणी हे नक्की वाढणार आहे. त्याच्यावरती लोक काळजी तरी घेतील. कुठली यंत्रणा नाही हो साहेब, मला तुमचा आदर आहे. मी रेकॉर्ड बघितलं, 10,000पासून पाणी सोडायला सुरुवात केली. 10, 15, 20, 25, 30, 35च्या नंतर त्यांनी पुढं गेले नाही आणि मग नंतर 35चं पाणी मी यांच्या ऑफिसला बसलो होतो, ते 15 पर्यंत आणलं. साहेब, आमच्या इथं नेहमी पाणी एवढं 35 असलं ना, 40 जरी असलं, आता आम्ही 20 वर्ष माझं ऐका का जरा, ते पाणी का आलं ते पण मी तुम्हाला सांगतो. तिथनं जरी 35 पाणी सोडलेलं होतं तरी पुण्यामध्ये 5 इंच पाऊस झाला. त्याच्यामुळे पुण्यामधलं पडणारं पाणी जे ओढ्या नाल्यांनी वाहतं ते नदीला जे जातं ते गेलंच नाही.
त्या पाण्यामुळे हे पाणी दाबलं गेलं म्हणून इथलं पाण्याची पातळी वाढली. जर पुण्यात एक 5 इंच पाऊस पडला नसता इतका एका वेळेस एवढं पाणी हे होत नाही. मी मगाशी सांगितलं पाणी वाढणार नाजिम मुल्ला आपल्यासोबत आहे. नाजिम, बघितलं तर अजितदादांनी आता थेट फील्डवरूनच अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि नागरिकांचा देखील अद्याप संताप आपल्याला पाहायला मिळतो. दीपक, अजित पवारांच्या समोर कोणते पर्याय सध्या उपलब्ध नाहीये, त्यामुळं त्यांना जागेवरूनच सगळी जी यंत्रणा आहे ती हलवण्याचा त्यांच्या समोर एकमेव पर्याय शिल्लक होता. कारण स्थानिकांचा रोष जो आहे तो आल्यापासून त्यांना भोगावा लागतोय, सहन करावा लागतोय आणि हाच रोष जो आहे तो कमी करण्यासाठी अजित पवार जे आहे ते जाग्यावरूनच या ठिकाणी यंत्रणा हलवण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्यांचा रोष जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून अशा पद्धतीनं सुरू आहे. ते आल्यापासून आपण थोडंसं खडकवासल्याचं पाणी जास्तीचं सोडायला सांगितलंय. दिवसा जेवढं धरण कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून रात्री लोकांना त्रास होता कामा नये. आता आपण एकता नगर जिथं पहिल्यांदा पाण्याने वेढलं गेलं त्या परिसरात आहोत. तिथं काही लोकांच्या ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत तिथं पाणी गेलं आणि काहींचे ग्राउंड फ्लोअरला दुकान आहेत तिथं पाणी गेलंय. आता मी राजेंद्र भोसले म्हणून आपले आयुक्त आहेत त्यांना इथले पंचनामे करायला सांगितलेले आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त 10-15 दुकानं आणि 80-85 घरं अशी त्याच्यामध्ये असतील, जी काही असतील त्या पद्धतीनं पंचनामे केले जातील आणि त्यांना काही सहकार्य करायचं ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करेल. आता इथं बघितल्यानंतर इथं गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या मागं मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला. त्यांचं म्हणणं की तिथं भराव झालाय. तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं जात आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं. नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडकवासल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडे कधी पाणी येत नव्हतं, मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे. आता पाऊस ओसरला, पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला, आमच्या कॉर्पोरेशनला, अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेलाय का आणि त्याच्यामुळं पाणी वहन करण्याची क्षमता ही कमी झाली का त्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यातनं जर काही चुकीचं केलेलं असेल तर ते दुरुस्त करण्याची पण तयारी आम्ही लोकांनी ठेवलेली. पाणी वाढायला लागलेलं आहे. मी आता सांगितलं ना 15,000 क्युसेस होतं ते थोडंसं जास्तीचं वाढवा, कारण मला संध्याकाळी 6 पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचंय. आम्हाला 6 पर्यंत खडकवासला 50% आणायचं, जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं. आता काही जण म्हणाले अलर्ट दिला, परंतु तो तिकडनं गेला, आमच्याकडे आला नाही. आता जिथं काही आता आमच्या कॉर्पोरेशनलाही कळालंय, स्वतः राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत, त्यांनी स्वतः पाहणी केली. सकाळी ते ह्या भागात आले होते, आताही ते ह्या भागात आले. आता आपण उभं येऊ का, पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळं पाणी वाढतंय. तर ज्या भागामध्ये सखल भाग आहे तिथं पाणी जात आहे तिथं पहिल्यांदा आम्ही आता इथनं पुढं अलर्ट करण्याचं काम करू. आम्हाला टीव्हीच्या वेगवेगळ्या माध्यमांना पण सांगायच्या चॅनलवाल्यांना की आम्ही तुम्हाला सांगितलं प्रशासनाने, तर तुम्ही पण ताबडतोब ते टीव्हीला दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा असं माझं तुम्हाला यावं. अरे बाबा, पंचनामे करायला सांगितले ना का, बघ नुकसान मोठं झालं तुम्ही मोजले का? आता मी विचारलं, लोकांनी सांगितलं आमच्याकडे 10-15 घरं, तिकडच्या बाजूला काही घरं, आम्ही जास्तीत जास्त म्हणतोय की 85 घरं असतील, जे काही असतील ते असतील. आता जे झालंय ते मी नाकारत नाही आणि जी दुकानं असतील ती दुकानं त्याचे पंचनामे केले जातील. बघितल्यानंतर जे काही
ओलं झालं असेल, भिजलेलं असेल, त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो निर्णय योग्य प्रकारे आम्ही लोक घेऊ. काय एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.